प्रॅक्टिस सेट 6.1 सॉल्व केला. आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 सुरू करूया. या प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये तुम्हाला मीडियन यावर आधारित गणित करायचे आहे. सुरुवातीला जो पार्ट आहे या स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमध्ये, तर मोड, मीडियन आणि मीन हे तीन प्रकार तुम्हाला काढायचे आहे. तर काल आपण तिन्ही पद्धतीने या टेबलला व्हर्टिकली मांडून घेतलं. क्लास, डेली नंबर ऑफ आवर्स, फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वर्कर्स, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. इथे क्लास जे आहे ते कंटिन्यू आहे. नंतर फ्रिक्वेन्सीची टोटल जी आहे ती आहे सिग्मा FI 1000. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची हे इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती पहिल्या क्लासची जी आहे फ्रिक्वेन्सी ती आपण तशीच लिहिणार. दुसऱ्या क्लासची 150 आणि 500 ची सम करून येते 650. नंतर 650 to 300 प्लस करायचं आहे. इथे येईल याची 950. 950 and 50 is equal to 100. Hence here both the sums are 1000 and here last class ची सम सुद्धा 1000 आलेली आहे. आता आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी जी आहे याला n/2 आपण फॉर्म्युल्यामध्ये n/2 वापरतो, म्हणून आपल्याला जो n आहे याची n/2 आपल्याला सुरुवातीला इथे काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायला सोपी जाईल. इथे आली आहे 500. आता हे 500 जे आहे ते 150 आणि 650 च्या मध्ये आहे, म्हणून ही फ्रिक्वेन्सी 500 जी आहे ही फ्रिक्वेन्सी आपली इथे मीडियन क्लास असा धरणार आहे. फ्रिक्वेन्सी 500 आहे म्हणजेच आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी F ही 500 आणि मीडियन क्लास 10 to 12 धरायचा आहे. आणि याच्या जस्ट वरची जी असते ती असते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर फॉर्म्युला बघू आपण. सुरुवातीला जे आता समजून घेतलं ते इथे लिहिलं. मीडियन क्लास 10 to 12, L is equal to 10 म्हणजेच लोअर लिमिट 10 आहे, F आहे 500, CF आहे 150 आणि H म्हणजे या दोन क्लासमधला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटमधला डिफरन्स तो आहे 2. मीडियन इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F इंटू H इज इक्वल टू लोअर लिमिट 10 मांडून घेतली. नंतर n/2 ची व्हॅल्यू पुट केली, CF ची व्हॅल्यू पुट केली अपॉन 500 ही F ची व्हॅल्यू इंटू H म्हणजेच 2. आणि नंतर मग आपण हे ब्रॅकेट सोडवलं. ब्रॅकेट सोडवल्यानंतर आपली जी व्हॅल्यू आहे ती आली 11.4. हेन्स द मीडियन ऑफ द नंबर ऑफ आवर्स द वर्कर्स वर्क इज 11.4 आवर्स. वर्कर्स किती तास काम करतात याचा जो मीडियम आहे तो 11.4 आपल्या इथे आलेला आहे. Turn towards the problem number 2. The frequency distribution table shows the number of mango trees in a grove and their yield of mangoes. Find the median of the data. इथे आपल्याला टेबल दिलेला आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा, नंबर ऑफ मँगोज आणि त्यांचं उत्पादन, नंबर ऑफ ट्रीज. टेबल नेहमीप्रमाणे व्हर्टिकल मांडू आणि याला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला क्लास पाहायचा आहे पहिले कंटिन्यू आहे की नाही. तर क्लास कंटिन्यू आहे त्याच्यामुळे आपल्याला मांडायला काही हरकत नाही. फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी दिलेली आहे. नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही पण दिलेली आहे. आणि ही काढायची कशी, ही जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे जी ती कशी काढायची आहे. तर पहिला जो क्लास आहे या क्लासमध्ये पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे ती 33 आहे. ही 33 तशीच आपल्याला इथे पहिल्या कॉलममध्ये लिहायची आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये. नंतर सेकंड नंबरला हे 33 आणि हे 30 याची सम करायची आहे, ती इथे लिहायची, ती आली 63. परत आता या 63 आणि थर्ड फ्रिक्वेन्सी 90 याचं ॲडिशन केल्यानंतर इथे येईल 51, 53.
त्याच्यानंतर 153 प्लस 80 इज इक्वल टू 233 अँड 233 प्लस 250 इज इक्वल टू 250. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण टोटल करतो तर फ्रिक्वेन्सीची जी टोटल आहे ती टोटल आणि इथे लास्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे क्लासमधली ती सारखी जर आली तर आपण समजायचं की आपली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही बरोबर निघालेली आहे. हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढताना याची आणि याची टोटल आपल्याला याची आणि याची टोटल सारखीच यायला पाहिजे. आता आपण गणित सोडवू. आधी गिव्हन लिहू आणि गिव्हन लिहिण्यासाठी पहिले आपल्याला फ्रिक्वेन्सीची टोटल आपण इथे केलेली आहे 250. हिअर टोटल फ्रिक्वेन्सी सिग्मा एफ आय इज इक्वल टू एन इज इक्वल टू 250. याला आपण एन पण म्हणतो किंवा सिग्मा एफ आय पण म्हणतो. मग आता n/2 जो फॉर्म्युल्यामध्ये आहे तो काढायचा. n/2 आपण काढू 250/2 इज इक्वल टू 125. सी एफ काढण्यासाठी आपल्याला पहिले इथे फ्रिक्वेन्सी पाहायची आहे. तर ते ही जी 125 फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी या सेकंड आणि थर्ड क्लासच्या मध्ये आलेली आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जर पाहिली तर या दोनच्या मध्ये आहे. म्हणून आपण 90 जी आहे ही हा मीडियन क्लास इथे घेतला. द मीडियन क्लास इज 150 मायनस 150 टू 200. हा झाला आपला मीडियन क्लास. आता एल आहे इथे आपला लोअर लिमिट. एफ मधलीच लोअर लिमिट 150. नंतर एफ जो आहे तो 90 फ्रिक्वेन्सी आणि सी एफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे या मीडियन क्लासच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी त्याच्या जस्ट वरची घेत असतात म्हणून इथे 63 आपण घेतले. आणि एच जो आहे तो आहे याच्यातला डिफरन्स तो आहे 50. लोअर आणि अप्पर लिमिटमधला डिफरन्स आहे 50. आता फॉर्म्युला पाहू. मीडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट इंटू एच. आता इथे एल म्हणजे लोअर लिमिट जी आहे 150 मीडियन क्लासची ती मांडली. नंतर आपण n/2 काढलेला आहे 125 तो तसाच मांडला. सी एफ जो आहे तो टेबलमधला 63 इथे पुट केला अपॉन एफ इज इक्वल टू 90 इंटू 2 मधला जो फरक आहे क्लासमध्ये 150 टू 200 मधला जो डिफरन्स आहे तो आहे 50 तो तिथे लिहिला. 150 प्लस 125 मायनस 63 हे उरतात 62 अपॉन 90 इंटू 50. हेन्स 150 प्लस हे ब्रॅकेट सॉल्व करून आपलं 34.4 इथे ॲन्सर आलेला आहे. आणि याची आपल्याला टोटल केली तर 184.4 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 184. वळूया तिसऱ्या गणिताकडे. तिसरं गणित आहे द following table shows the classification of numbers of vehicles and their speeds on Mumbai-Pune expressway. Find the median of the data. आता इथे जो टेबल दिलेला आहे हा कंटिन्यू क्लासेस नाहीत म्हणून आपला इथे जेव्हा आपण वर्टिकल टेबल करू त्यावेळेस एक आपला क्लास वाढणार आहे. तर ते कसं करायचं याचा एक रूल आहे. जर कंटिन्यू टेबल नसतील तर पूर्ण टेबलचा जो आहे तो आपल्याला काढताना याचा 0.5 जो आहे म्हणजे लोअर लिमिटची जी 0.5 आहे ही आहे लोअर लिमिट आणि ही आहे अप्पर लिमिट. परत इथे 65 आणि 69 तर इथे हा कंटिन्यू क्लास नाही आहे. इथे स्टार्टिंग 64 आहे तर इथे स्टार्टिंग 65 नी झालेली आहे. परत इथे 69 आहे इथे 70 नी झालेली आहे. 75 नी झालेली आहे. इथे 74 नी व्हायला हवी होती. म्हणजे हा क्लास जो आहे हा कंटिन्यू क्लास नाही. मग आता इथे एक कॉलम आपला वाढतो. इथे आपल्याला 60 ला मायनस 0.5 करायचं आहे आणि 64 ला प्लस करायचं आहे. म्हणजे इथे आता 59.5 असं येईल आणि इकडे 64.5. मी टेबल आपण सोल्युशनमध्ये बघू. हा 60 आणि 64 इथे आता 0.5 नी कमी करायचा आहे 60 म्हणून इथे झाला 59.5. आता हा वाढवायचा आहे
अप्पर लिमिट वाढवायची आहे 0.5नी आणि लोअर लिमिट जी आहे ती 0.5नी कमी करायची आहे. म्हणून 59.5 इथे 64.5, 69.5, 74.5, 79.5, 84.5 अशी सगळी जी लोअर लिमिट आहे ती आपण 0.5नी कमी केलेली आहे. आणि इकडे अप्पर लिमिट आहे ती सगळी प्लस करायची आहे 0.5नी. 64.5, 69.5, 74.5, 79.5, 84.5, 89.5 हा एक कॉलम आपला इथे वाढलेला आहे कारण कंटिन्यू क्लासेस नव्हते. फ्रिक्वेन्सी आहे इथे, याची टोटल आपण 200 केली. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची, 10 जसेच्या तसे लिहायचे, नंतर हे 10 आणि हे 34 याची ॲडिशन करायची. इथे येईल 44, परत 44 55 ॲडिशन केली 99, परत 99 85ची ॲडिशन केली 184, 184 अँड 10 194, 194 अँड 6 इज इक्वल टू 200. इथे आपल्याला जे ही जी टोटल आणि ही लास्ट क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही सारखी यायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. इथे आपली सारखी आलेली आहे म्हणजे आपला हा जो टेबल आहे हा बरोबर आहे. आणि आपल्याला सुरुवातीला आता n/2 काढायचा आहे. आता इथे आपण पाहता क्षणीच सांगू शकतो n/2 याचा येणार 100 कारण n आहे 200 आणि /2 इज इक्वल टू 100. Here total frequency sigma fi is equal to n is equal to 100, hence n/2 is equal to 200 upon 2 is equal to 100. Cumulative frequency जी आहे just greater than or equal to 100 is 184. आता जी आहे ही आपली क्युम्युलेटिव्ह n/2 आलेला आहे 100 आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ही 184, ही ग्रेटर दॅन 100 आहे कारण 100 आणि 184 99 आणि 184च्या मध्येच आपल्याला पाहायचं आहे. तर इथे 100पेक्षा 99 छोटे आहे आणि हे 184 मोठे आहे म्हणून ही 184च्या जस्ट वरची आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. द मीडियन क्लास इज 74.5. आता जो हा 85 आहे हा 85 आपला मीडियन क्लास आहे इथे फ्रिक्वेन्सी. तर ही आली आपली 74.5 टू 79.5. L इज इक्वल टू याची लोअर लिमिट जी आहे ती आहे 74.5. अप्पर लिमिट नाही आहे आपल्याला, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फक्त लोअर लिमिट लिहायची आणि याच्यातला डिफरन्स लिहायचा आहे. डिफरन्स आपला h इज इक्वल टू 5 कारण या दोनमध्ये जो डिफरन्स आहे क्लासमध्ये तो 5चा आहे. आता फॉर्म्युला लिहू. मीडियन इज इक्वल टू L प्लस n बाय इन ब्रॅकेट L/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. 74.5 ही आपली लोअर लिमिट प्लस n/2 100 काढलेला आहे आपण इथे. नंतर 99 CF आहे बाय 85 F इंटू 5. ब्रॅकेट आधी सोडवून घेतलं प्लस 0.059 आणि ही 74 पॉईंट हे याच्यामध्ये ॲड करायचे आहे. इज अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 75 याचा आन्सर आलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला आन्सर लिहायचा आहे. The production of electric bulbs in different factories is shown in the following. In the following table, find the median of the productions. इथे टेबल दिलेला आहे. Number of bulbs produced in thousands and number of factories. नंबर ऑफ फॅक्टरीज. इथे क्लास जर ऑब्झर्व करायला गेलो तर कंटिन्यू आहे म्हणून इथे आपल्याला काही चेंज करायची गरज नाही आहे. आपल्याला व्हर्टिकली हा टेबल मांडायचा आहे. क्लास 30 to 40, 40 to 50 पूर्ण मांडलेला आहे. नंतर फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ फॅक्टरीज F1 इथे 12, 35, 10, 15, 8, 7, 8 याची टोटल जी आहे n ही आहे 105. देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 प्लस 12 हा जो पहिला कॉलममधला 12 आहे तो तसाच ठेवायचा आहे. नंतर 12 प्लस 35 इज इक्वल टू 47, 47 प्लस 20 इज इक्वल टू 67, 67 प्लस 15 इज इक्वल टू 18, 2 and 82 plus 8 is equal to 90, 90 plus 7, 97, 97 plus 8 is equal to 105. 105 इथे टोटल पण आलेली आहे आणि लास्ट क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही सुद्धा 105 आलेली आहे म्हणून हे आपलं इथे
जो टेबल आहे किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची ॲडिशन आहे ती करेक्ट आहे. आता आपल्याला इथे टोटल फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 105 आणि नंतर n/2 जर घेतला तर 52.5 ही येते. ही 52.5 कुठल्या दोन फ्रिक्वेन्सीच्या मध्ये आहे पाहायचं आहे आपल्याला. तर ही आहे 47 आणि 67च्या मध्ये, म्हणून हा मीडियन क्लास जो आहे. आणि इथे जरी पाहिलं आपण तरी हे 50-60च्या मध्ये आहे. 52.5 ही n/2 ची फ्रिक्वेन्सी, म्हणून आपला मीडियन क्लास जो आहे हा येईल. आणि म्हणून मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी जी आहे हे इथे 50-60ची जी फ्रिक्वेन्सी आहे ही आहे 20. आणि याच फ्रिक्वेन्सीच्या वरचा एकदम जो लागून जो कॉलम असतो याच्या आधीचा, यामध्ये आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतो. आता एक्झाम्पल सॉल्व करू फॉर्म्युला टाकून. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 52.5 इज 67. द मीडियन क्लास इज 50-60. हे आपण जे आत्ता मी समजून सांगितलं ते इथे लिहून घेतलेलं आपण. L इज इक्वल टू 50, लोअर क्लास लोअर लिमिट क्लासची 50, F 20, F म्हणजे ही फ्रिक्वेन्सी 20, CF 47 ही 47 आणि H आहे हा या दोन क्लासमधला डिफरन्स 50-60 मधला डिफरन्स आहे 10.